नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्र कथा बघणार आहोत. महाराजांनी या कोकण दौऱ्यात चिपळूणजवळ श्री परशुरामाचे दर्शन घेतले, मुक्काम केला, पूजा अर्चा झाल्या, विपुल दानधर्म केला. याच श्री परशुरामावर यापूर्वी हाबशांचे हल्ले होत होते. आता हे स्थान निर्धास्त झाले. अधूनमधून महाराज अशा धर्मकार्यात उपस्थित राहून आनंद लुटीत, पण ते उत्सवबाज नव्हते. यानंतर 5च महिन्यांनी महाराजांनी प्रतापगडावर श्री भवानी देवीची स्थापना केली. हा स्थापनेचा कार्यक्रम मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते झाला. देऊळ छोटे, साधे पण रेखीव केले. श्री भवानीच्या पूजा अर्चेची छान पण साधीसुधी व्यवस्था त्यांनी लावून दिली. या श्री स्थापनेच्या कार्यक्रमाला महाराज स्वतः उपस्थित नसावेत की काय अशी शंका येते. मी उपस्थित असल्याशिवाय हा उद्घाटनाचा कार्यक्रम करू नये असा महाराजांचा कधीही हट्ट नसे. महाराजांच्या जीवनात मीपणाला महत्त्व नव्हते, म्हणून स्वराज्यातील भूमिपूजने, कोनशिला आणि उद्घाटने काही कुठे खोळंबलेली दिसत नाहीत. प्रतापगडावर देवीच्या पूजा अर्चेची सर्व व्यवस्था महाराजांनी यथासांग नेमून दिली. वेदमूर्ती विश्वनाथ भट्ट हडप यांचेकडे पूजा अर्चा सोपविली. श्रींची नित्यनैमित्तिक पूजा अर्चा आणि कार्य यथासांग करावीत. गडावरील अन्य कोणत्याही कारभारात लक्ष घालू नये. महाराज या कोकणस्वारीत थेट राजापुरावर धडकले. त्यांचा सारा रोख होता राजापुरातील ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीवर. तेथील उपद्व्यापी 11 इंग्रजांवर हेनरी रिव्हिंग्टन हा या 11ंचा प्रमुख अधिकारी होता. इंग्रज म्हटलं की तो महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच पाताळयंत्री राजकारणी असायचाच. हेही अन विशेषतः हेनरी तसाच होता. पन्हाळ्यात सिद्दी जोहरने वेढा घातला तेव्हा या हेनरीने आपल्याबरोबर सर्व इंग्रजांना घेऊन इंग्रजी मोठ्या तोफा जोहरच्या मदतीसाठी पन्हाळ्यास नेल्या होत्या. स्वतः तो इंग्रजी झेंडे लावून आणि बँड वाजवीत पन्हाळ्यावर तोफा डागीत होता. पूर्वी महाराजांशी केलेला मैत्रीचा करार मोडून इंग्रज हा उपद्व्याप करीत होते. शिवाजीराजांचा जोहरच्या हातून आणि पुण्यास येऊन बसलेल्या शाहिस्तेखानाच्या हातून पूर्ण नाश होणार आहे असा या इंग्रजांना साक्षात्कार झाला असावा. म्हणून महाराजांशी केलेला करार मोडून हे इंग्रज जोहरच्या मदतीला आले होते. कारण जोहरला जय मिळणार अन पुढे आदिलशहाकडून आपल्या ईस्ट इंडिया कंपनीला सवलती आणि जागा व्यापारासाठी मिळणार ही यांना खात्री वाटत होती. पण झाले उलटेच. जोहरचा पराभव झाला. इंग्रजांना धड दारुगोळ्याचे आणि खर्चाचे पैसेही मिळाले नाहीत. कसेबसे तोंड लपवीत पळून हे लोक पन्हाळ्याहून राजापुरास आले होते. यांचाच काटा काढण्यासाठी महाराज आता राजापुरावर येत होते. हे इंग्रज इतके विलक्षण राजकारणी होते म्हणजे मराठा राजा शिवाजी राजापुरावर येतोय हे समजताच जणू काही आपण महाराजांच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आणि सदस्य आहोत अशा थाटात महाराजांच्या स्वागतासाठी राजापुराबाहेर सामोरे आले. पुढे आले. महाराजांनी पाहिले आणि त्यांनी मोरोपंत पिंगळ्यांना हुकूम केला, या टोपीकारांना गिरफ्तार करा ताबडतोब आणि यांची येथील राजापूरची वखार जप्त करा आणि कुदळी लावून खणून काढा. इंग्रजांना बोलायला जागाच नव्हती. जसल्याला तसलंच थेटलं म्हणजे बरं असतं. हे इंग्रज व्याघ्रगडाच्या कैदेत डांबले गेले. राजापूरच्या या छाप्यात महाराजांना धनदौलत खूप मिळाली, पण एक अमोल नररत्न त्यांना गवसले. त्यांचे नाव बाळाजी आवजी चित्रे. हिरे, मोती, सोनं यांची गरज होती, पण महाराजांची सर्वात आवडती लाडकी संपत्ती म्हणजे त्यांचे जिवलग. एक माणूस ते स्तमंतकाहूनही अधिक प्रेमाने हृदयाशी जपत होते. आपल्या मित्राविषयी त्यांनी वेळोवेळी काढलेले उद्गार मधासारखे ओथंबलेले आढळतात. महाराजांची संघटनभूक बकासुराहूनही मोठी होती हे माणसं मिळवीत होते. त्यामुळे मुलूक आणि गडगोट आपोआपच मिळत होते. या बाबतीत महाराजांच्या पाठीशी उभ्या होत्या त्यांच्या आई जिजाऊसाहेब. त्यांचं प्रेम महाराजांवर जेवढं होतं तेवढंच साऱ्या मराठ्यांवर होतं. पायाळू माणसाला जमिनीखाली लपलेलं पाणी सापडतं, या मायाळूचंही तसंच होतं.